तर नमस्कार, मी पूजा शिंदे. तर आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करते. काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की वुलन मॅट रांगोळी संदर्भात सर्व माहिती तुम्हाला मिळेल किंवा वुलन मॅट रांगोळीसाठी आपल्याला काय काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. तर ह्या गोष्टी मी सगळ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या होत्या. तर ही जी मॅट रांगोळी आहे ती बनवण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या तर बेसिकली तुम्हाला माहितीच असतील, पण त्यामध्ये फरक कसा ओळखायचा. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी 50 रुपयाला भेटते तीच दुसऱ्या ठिकाणी जर आपल्याला 60 रुपयाला भेटते तर नक्कीच त्याच्यामध्ये आणि त्याच्या क्वालिटीमध्ये कुठेतरी डिफरन्स असणार आहे. हा डिफरन्स कसा ओळखायचा तर बेसिक पासून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. ही जी पेन्सिल हलवते मी तुमच्या समोर ना, तर बेसिकली सुरुवात आपण ह्याच्यापासूनच करूया. तर आपल्याला पेन्सिल लागणार आहे, ऑब्व्हियसली त्याच्यासाठी शॉर्पनर लागणार आहे, खोड रबर एक ठेवायचा आहे आपल्याजवळ, एखादी पट्टी असावी म्हणजे छोटंसं जर डिझाईन वगैरे असेल तर याने आपल्याला ड्रॉ करता येते. प्लस कर्कटक, छोटे छोटे आपल्याला सर्कल वगैरे काढायचे असतील तर हे कर्कटक सुद्धा तुमच्याजवळ ठेवा. ओके. आणि लास्ट वन इज मार्कर. तर हा बंच तुमच्यापाशी ठेवा. सुरुवात करताना आपल्याला छोट्या छोट्या डिझाईन जेव्हा बनवायच्या असतात तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लागणार आहे. त्याचबरोबर एखादा कागद वगैरे असेल, चित्रकलेची वही असेल ती सुद्धा ठेवा. कारण फायनल जेव्हा आपण डिझाईन काढतो ती आपण त्या कापडावरतीच काढणार आहे फायनल जी असते. म्हणजे आपल्याला सुरुवातीला ना एखाद्या पानावरती डिझाईन काढून घ्यायची आहे. डायरेक्ट मी तर सुरुवातीला कसं केलं की डायरेक्ट त्या म्हणजे कॉन्फिडन्समध्ये गेले आणि मी त्या ह्याच्यावरती डिझाईन काढली आणि ऑब्व्हियसली ती चुकली, म्हणजे मेजरमेंट वगैरे माझं चुकलं. त्यामुळं ते कसं खोडता पण व्यवस्थित येत नाही आणि दिसत नाही, आपल्याला जमलिंग होतं. त्यासाठी ना पहिल्यांदा आपल्याला ड्रॉ करायची आहे ती साध्या कागदावरती करायची आहे आणि त्यानंतर ती आपण कॉपी पेस्ट करू शकतो. तर ही एक गोष्ट झाली. त्यानंतर आपल्याला ट्रेस पेपर एक लागणार आहे. मी किट मागवलं होतं, ॲक्च्युली किट मागवलं होतं ना जे, त्याच्यामध्ये हे डिझाईन दिलं होतं मला. हे आपल्याला कपडे वगैरे नवीन घेतो त्याच्यामध्ये बघा हे असतं कापड, तर त्याच्यावरती त्यांनी ड्रॉ केलेली आहे. तर चांगलं आहे. तर हे आपण ठेवून आपलं जे कापड असेल त्याच्या खाली हे आपण हे असं ठेवून ट्रेस करू शकतो. ओके, असं ठेवून हे ट्रेस करू शकतो. ओके, ह्या गोष्टी आपल्या नंतरच्या झाल्या. तर हे राहू दे आता. तर मी जे किट मागवलंय ना त्याच्यामध्ये काय काय म्हणजे काय काय आलं आणि त्यातलं कुठलं उपयोगी आहे आणि कुठलं क्वालिटीचं आहे ते सुद्धा सांगते मी. तर एखादे 10-20 रुपये 100 रुपये एक्स्ट्रा जाऊ दे, पण चांगल्या क्वालिटीचं किट घ्या. तर मी कुठं कुठं फसले सांगते तुम्हाला. हे मी दुकानातून आणले, सॉरी. आता ही गन मला त्या 20 वॅटचीच देत होत्या. 20 वॅटची कधीही गन घ्यायची नाही, त्याने ग्ल्यू बरोबर पडत नाही. जर आपल्याला परफेक्शन पाहिजे असेल, जर आपल्याला चांगली, मी सजेस्ट करते चांगली कुठली तर 60 वॅटची जी आहे ती गन तुम्ही बिंदास्त घ्या. त्याने खूप छान डिझाईन ड्रॉ करता येते आपल्याला. आणि ग्ल्यू स्टिक कसं होतंय ह्याच्यामध्ये ना, मोठा ग्ल्यू स्टिक 11 mm का 10 mm असतो ना, तो ग्ल्यू स्टिकची एक स्टिक असते ना ती बसते. आता 20 mm ची जी 20 वॅटची जी असते त्याच्यामध्ये ग्ल्यू स्टिक खूप पातळ असते. पातळ असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला त्या जास्त लागणार आहेत. त्यासाठी ना गन घेताना ही 60 वॅटची गन घ्यायची आहे. मी त्यांच्याकडे ॲक्च्युली मागितली म्हणून त्यांनी मला दिली, नाही तर किटमध्ये 20 वॅटचीच होती. त्यानंतर हे मेजरिंग टेप आहेत. मोठे मोठ्या डिझाईन आपल्याला काढायचे असतील तर हे मेजरिंग टेप आपल्याकडं सहसा असतंच. तर हे एक आहे आणि हे माझं आहे माझ्याकडे एक्स्ट्राचं त्यासाठी. आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला बेस कुठला वापरायचा आहे. तर बेसमध्ये 3 प्रकार असतात, एक कॅनव्हास, एक नॉन वोवेन आणि एक आपलं रेक्झिन. तर रेक्झिन मोस्टली कधी वापरायचं, जर आपल्याला पाय पुसण्यासारखं रांगोळ्या वगैरे जर करायच्या असतील किंवा खाली ठेवण्याच्या गोष्टी ज्या आहेत फरशीवरती त्या शक्यतो रेक्झिनमध्ये करायच्या. पण रेक्झिनमध्ये जर करत असाल तर त्याला आपल्याला प्रॉफिटचं मार्जिन खूप कमी राहतं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन नॉन वोवेनचं जे कापड असतं
हे किटमधून मला मिळालेलं आहे. तर हे बघा किती छान आणि जाडजूड आहे. तर ह्या नॉन वोवेनचं कापड जे आहे त्यामध्ये सुद्धा थिकनेस बघायचा, जाड जे आहे ना तेच यूज करायचं. आणि कसं आपलं वुलन जेव्हा आपण चिटकवतो ना तेव्हा थोडी आपली रांगोळी हेवी होते. मोस्टली आपण तोरण वगैरे जेव्हा करतो ना ते तर अजिबात आपल्याला रेक्झिनवरती करायचे नाहीये, नॉन वोवेनवरतीच करा. कॅनव्हास शक्यतो नकाच वापरू. नॉन वोवेन बेस्ट आहे. तर हे बिंदास्त वापरा. फक्त त्याचं कापड बघा. आता हे जे मी घेतलं होतं ना हे खूप पातळ आले, ह्याचा काहीच उपयोग नाही असं मला तरी वाटते. जर आपल्याला विकायच्या असतील आपल्या रांगोळ्या ना तर नॉन वोवेनमध्ये जाडच कापड घ्या आणि शक्यतो आपल्या जवळच्या बाजारातनं वगैरेच घ्या. ऑनलाईन घेत बसला तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी जास्त कळत नाही. त्यासाठी किंवा एकदम शुअर असाल तरच तुम्ही ऑनलाईन घ्या. कारण मी चूक केली आहे ना ती तुम्ही करू नये त्यासाठी सांगते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे असतं आपलं, बरोबर काय, वुलन आहे, फर वुलन म्हणतात त्याला. तर हे मी दुकानातून विकत घेतलेलं आहे आणि ह्यातले काही मला त्याने किटमध्ये दिलेलं आहे. इतकं पातळ आहे काय सांगू. हे पातळ आहे ना तर याचा परिणाम काय होतो की आपल्याला वुलन जास्त लागते आणि आपली रांगोळी अशी फ्लफी दिसत नाही अशी, म्हणजे आणि हाताला सुद्धा असं खरखरीत लागतंय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगू का, आपण स्वेटर खरेदी करायला गेलो ना तर एखादा स्वेटर आपल्याला टोचतो किंवा एखादा इतका मऊ लागतो घातल्यावरती खूप छान वाटतं, असं मऊ कापसासारखं वाटतं. तसं हे वुलन आपण बघायचं आहे. ओके, हाताला कसं लागतंय तर हे रबरबीत लागतंय, खूप असं थोडंसं मला हार्ड वाटतंय आणि ह्याला कुठलाही मऊपणा नाहीये. ठीक आहे, तर हे असलं वुलन अवॉइड करा. हे जर 50ला भेटत असेल तर हे तुम्हाला 60-70 रुपयाला भेटणार. तर हेच घ्या, कारण ना ह्याच्या तुलनेने ना हे खूप कमी पण लागतं, कारण जाड आहे आणि खूप मऊ आहे. म्हणजे बघा असं केल्यावरती मला ते जाणवते अगदी कापसासारखं. तर यामध्ये तर या गोष्टींमध्ये खूप मोठं डिफरन्स आहे. तर वुलनच्या बाबतीत तरी तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका असं मला वाटतंय. जाडच वुलन घ्या आणि ते सुद्धा आपल्या हाताला मऊ लागायला पाहिजे अशी वुलन घ्या. त्यानंतर हे दुसरं मी दाखवलं, ही पण तशीच आहे, अगदी मऊ आहे एकदम. म्हणजे वुलनमध्ये पण खूप प्रकार आहे. तर प्रॉपर बिझनेस करायचा असेल याचा ना तर तुम्ही एखादं मार्केट शोधा, आपल्या जवळपासचं मार्केट शोधा आणि मार्केटमध्ये स्वतः जाऊन सर्च करून मग ह्या गोष्टी विकत घ्या. कारण आपला पैसा आणि वेळ खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आपण हा बिझनेस का चालू करणार आहे तर आपल्याला 4 पैसे ह्याच्यामधून सुटावेत, आपल्याला मिळावेत. आता अजून एक गोष्ट मार्केटमध्ये आलेली आहे, रेडीमेड आपल्याला डिझाईन काढून मिळते, बरोबर. ज्या ताईंची चित्रकला खरंच खूप चांगली आहे ना तर एकदा फक्त मेजरमेंट शिका आणि मग स्वतः ड्रॉ करायला शिका. कारण ते सुद्धा चौकशी केली आहे ना मी, एकीकडून मागवलंय, म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली कसं मिळतंय त्याच्यासाठी मी ते मागवलंय. तर बघू 2-4 दिवसात येईल म्हणते ती, पण जास्त नाही मागवलं, जास्त इन्व्हेस्ट केलेलं नाहीत मी त्याच्यामध्ये. पण मला एक्झॅक्टली बघायचंय की कसं ड्रॉ करतायत, कशावर ड्रॉ करतायत ते, त्यासाठी मी मागवलं. मी तुमच्याबरोबर ते शेअर करीनच. पण शक्यतो ना नका घेऊ असं माझं तरी मत आहे. जितकं तुम्हाला शक्य होईल ना तितकं स्वतः ड्रॉ करायला शिका. आणि कारण ना आपल्याला ह्याच्यामधून मार्जिन जास्त कमवायचं आहे, ना की आपल्याला घालवायचेत पैसे. त्यासाठी छोट्या गोष्टींमध्ये पैसे अजिबात वेस्ट करू नका. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लागणार आहेत वुलन मॅट रांगोळीसाठी. आणि सुरुवात करताना अगदी छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा. आता हे मी का घेऊन बसले होते, कारण कसं आहे की आपण गृहिणी आहोत, आपल्या घरात मुलं बाळं आहेत, आपल्याला बरीचशी कामं असतात. तर असं बसल्यावरती, शांत बसल्यावर किंवा काही काम करत असताना आपल्याला खूप छान असे विचार येत असतात. ते विचार काय, आपण जेव्हा गरजेचं असतं ना तेव्हा ते विचार आपल्या डोक्यातनं गेलेले असतात आणि आपण असं आठवत बसतो की अरे काय, म्हणजे काय आठवत होतं, काय आपल्याला आठवलं होतं डिझाईन, काय असं झालं होतं, काय तसं झालं होतं. त्यापेक्षा जेव्हा आठवतं ना तेव्हा मी असं लिहून ठेवते. तेच मी ह्याच्यामध्ये लिहून ठेवत असते. डिझाईन सुद्धा छोटी अशी आठवली ना काय की पहिली मी ड्रॉ करते, त्याच्यामध्ये रंगांचं कॉम्बिनेशन कसं द्यायचं ते सुद्धा लिहून ठेवते, जेणेकरून जेव्हा आपण इम्प्लिमेंट करू त्या गोष्टींना तेव्हा आपल्याला ते इझी जातात. म्हणजे बघून लगेच आपण ते कॉपी करू शकतो. त्यासाठी
तर व्हिडिओ जास्त मी मोठा करत नाही, गप्पा मारत बसत नाही, कारण मला सुद्धा आता करायचं या गोष्टी आपण एवढ्या घेतल्यात ना, तर कुठंतरी त्या सत्कारने लावायच्या आहेत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.